शेतकरी मित्रांनो, खरीप 2026 साठी खताचं मोठं संकट समोर येतंय. एकूण खत वाढलंय, पण युरिया कमी झालाय आणि रेशनिंगची शक्यता देखील वाढली आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण खरीप हंगाम 2026 साठी खत उपलब्धता, युरियाची घट आणि भविष्यातील मोठा धोका याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. राज्यासाठी मंजूर खत साठा 48.80 लाख टन, सध्या उपलब्ध 53% म्हणजे 25.64 लाख टन. चांगली बातमी, DAP खत 1.57 लाख टन वाढ, संयुक्त खते 3.68 लाख टन वाढ. वाईट बातमी, युरिया 1.15 लाख टन घट, सध्याचा साठा 5.04 लाख टन जो गेल्या वर्षी 6.19 लाख टन होता. MOP पोटॅश 0.40 लाख टन घट. सध्याची परिस्थिती, सध्या बाजारात युरिया कमी प्रमाणात उपलब्ध आहे. दुकानदार गरजेनुसारच देत आहेत. मोठ्या प्रमाणात खरेदी थांबवली जात आहे. म्हणजेच रेशनिंग लागू होण्याची शक्यता वाढली आहे. कारण काय आहे? आखाती युद्धामुळे खत आयात प्रभावित होऊ शकते. पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे पुढे खत टंचाई निर्माण होण्याचा धोका आहे. खरीप मागणी, युरिया 15.80 लाख टन, संयुक्त खते 19.00 लाख टन. सध्याची उपलब्धता, युरिया फक्त 32%, DAP 48%, MOP 55%, संयुक्त खते 66%, म्हणजे युरिया सर्वात कमी उपलब्ध. भविष्यातील मोठे धोके, जर खत टंचाई झाली तर उत्पादन कमी होईल, खर्च वाढेल, अन्नधान्य महाग होईल, लहान शेतकरी अडचणीत येतील, सरकारवर अनुदानाचा मोठा बोजा. शेतकऱ्यांसाठी उपाय: 1. खताचं आधी नियोजन करा. 2. सेंद्रिय खतांचा वापर वाढवा. 3. बॅलन्स्ड फर्टिलायझेशन करा. NPK संतुलन ठेवा. 4. युरिया कमी वापरून पर्याय वापरा. 5. माती परीक्षण करूनच खत द्या. ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि फार्मटेक राहुल या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे तुम्हाला मिळते खरी आणि उपयोगी शेती माहिती.